गणपतीचं दर्शन घेऊन आता आम्ही जात आहोत टेबल लँडला। तर पाचगणीला जायला आता आम्ही क्रॉस करत आहोत वाई पाचगणी घाट। हा घाट पावसाळ्यात खूप मस्त दिसते, म्हणजे पूर्ण हिरवा आहे आणि क्लायमेट पण जसं जसं आम्ही वरती जात जातोय खूप थंड होत जाते। आम्ही आलो आहोत मिनी उटीमध्ये। हे चायचे बागाने तर नाही आहेत, पण बघून असं वाटतंय। तर टेबल लँडला जाताना गुगल मॅपवर विश्वास ठेवू नका। रस्त्यावर जाताना बॅनर्स लावले आहेत, टेबल लँडसाठी डायरेक्शन्स वगैरे दिले आहेत, बिकॉज आम्ही गुगल मॅप फॉलो केलेला आणि आम्ही भलत्याच कुठल्या तरी ठिकाणावर पोहोचलो। तर आता आम्ही आलो आहोत टेबल लँडला। इथे तुम्ही तुमच्या पूर्ण तयारीत या, कारण की पाऊस कधीही येतो आणि छत्री तिकडे अजिबात टिकत नाही। इथे क्लायमेट विदिन सेकंड चेंज होतो, लाईक फ्रॉम दिस टू दिस। टेबल लँडच्या खाली एक नॅचरली फॉर्म्ड केव्हमध्ये एक कॅफे आहे, डेन डाइन्स कॅफे। तर केव्हपर्यंत पोहोचायला तुम्हाला 5 मिनिटाची तरी ट्रेकिंग करावी लागेल, शूज वगैरे प्रॉपर घालून या। थंडी आणि पावसाने आम्ही अक्षरशः भिजलो पूर्ण, आणि एवढी थंडी की तोंडातून वाफ येते। जर का तुम्ही इथे येत आहात तर हा कॅफे मस्ट विजिट आहे, खूप वेगळाच एक्सपिरियन्स आहे। ह्या केव्हमध्ये एक अंडरग्राउंड टनल पण आहे, जिथे 15 रुपीज पर पर्सनने एंट्री देतात तुम्हाला। तर त्या टनलमध्ये तुम्ही बघू शकता शंकराची मूर्ती स्थापना केली आहे। टेबल लँडच्या बाहेरच्या साईडला एक असं छोटंसं खाऊगली आहे। इथे तुम्हाला खायला भरपूर काही ऑप्शन्स मिळेल, कॉर्न मिळेल, मॅगी मिळेल, भजी मिळेल। तर तुम्ही इकडे तुमच्या आवडीप्रमाणे ट्राय करू शकता। आम्ही इथे मॅगी खाल्ली। नेक्स्ट आता आम्ही जात आहोत पारसी पॉइंटला। इथे समोर खूप मस्त व्ह्यू आहे कृष्णा व्हॅली आणि धूम डॅमचं। ह्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही पारसी पॉइंटचा व्ह्यू बघत बघत स्नॅक्स किंवा जेवण एन्जॉय करू शकता। आम्ही आता एंटर करत आहोत भिलार गावला। भिलारला पुस्तकाचे गाव असेही म्हटले जातात। तर इथे जवळजवळ 35 लोकांनी स्वतःच्या घराला लायब्ररीमध्ये कन्वर्ट केले आहे। तर जर का तुम्ही बुक लवर असाल तर नक्कीच इथे या। तर आमचं स्टे पण भिलार गावमध्येच आहे। हा पूर्ण रस्ता एकदम सिनेमॅटिक वाटतं, असं वाटतंय की आम्ही ढगातच आहोत। तर हे होतं आमचं स्टे डॅम व्ह्यूवाला।
खूपच लक्झरियस स्टे आहे, पण हे असं 4 स्टार 5 स्टार हॉटेल नसून एक लोकल हॉटेल आहे जे इकडचे लोकल्सच चालवतात. इतक्या सुप्रीम व्ह्यूवर असूनही हे हॉटेल खूप वेल मेंटेन्ड आहे. का तुम्ही असं महाराष्ट्रात फिरायला येत असाल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की असं लोकल हॉटेल्सला सपोर्ट करा तुम्ही. आणि तुम्हाला इथे राहायचं असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला डिटेल्स सगळं शेअर करेन तुमच्यासोबत.